मिरजमध्ये दहशत माजवण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद. रेकॉर्डवरील गुन्हेगारासह 5 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मिरज. सांगली पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मिरज शहरात घातक शस्त्रांसह दहशत माजवण्याच्या तयारीत असलेली एक टोळी जेरबंद करण्यात आली. यामध्ये एक तडीपार रेकॉर्डवरील आरोपीचा देखील समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत एक अलिशान BMW कार आणि लोखंडी कोयता जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तडीपार असलेला सराईत गुन्हेगार एजाज उर्फ एजाज अल्फा शेख हा त्याच्या साथीदारांसह एका अलिशान पांढऱ्या रंगाच्या BMW कारमधून कार क्रमांक MA04H6317 मिरज ते कुपवाड रस्त्यावर येणार असून त्याच्याकडे घातक शस्त्रे आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी सापळा रचला. मिरज ते कुपवाड जाणाऱ्या रोडवर महात्मा गांधी चौक पोलीस चौकीजवळ ही अलिशान कार अडवून पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता कारमध्ये एक लोखंडी कोयता आढळून आला. अटकेत असलेले आरोपी एजाज उर्फ एजाज अल्फा शेख राहणार अमननगर मिरज, 2 सौरभ सुनील कोळेकर राहणार दत्त कॉलनी मिरज, शंकर गोरक्षनाथ फुले राहणार म्हैसाळ रोड मिरज, बद्रुद्दीन निसार दर्यावर्दी राहणार अमननगर मिरज, समीर झाकीर शेख राहणार अमननगर मिरज. मुख्य आरोपी एजाज शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर जमाव जमवणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं होतं. तरीही तो शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून गुन्हे करण्याच्या तयारीत होता. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, साक्षी पतंगे, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोहसेन टिनमेकर, राजेंद्र हारके, रामकृष्ण सुरवसे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.